ओके पहा. तर आपण काय काय पाहिलं? युनिट्स पाहिलं, नंतर युनिटचे सिस्टीम ऑफ युनिट्स पाहिलेत. कोणते? MKS सिस्टीम, CJS सिस्टीम, FPS सिस्टीम, SI सिस्टीम. त्यानंतर आपण क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटीज, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज, फंडामेंटल क्वांटिटीचे 7 फंडामेंटल क्वांटिटी आणि त्यांचे युनिट्स आपण पाहिले. 2 सप्लिमेंटरी फिजिकल क्वांटिटी, त्यांचे आपण युनिट्स पाहिले. नंतर आपण क्लासिफिकेशन केलं होतं, बरोबर आहे. पहिले फंडामेंटल युनिट घेतले होते, त्यानंतर डिराइव्ड युनिट घेतले, त्यानंतर प्रॉपर युनिट घेतले, प्रॅक्टिकल युनिट घेतले, त्यानंतर इम्प्रॉपर युनिट घेतले. इम्प्रॉपर युनिटचं एक्झाम्पल सांगितलं होतं, मोजायचा वेट आणि फोर्स मोजला जायला पाहिजे न्यूटनमध्ये, पण आपण मोजतो किलोमध्ये वेट, बरोबर आहे. समजलं का? ते इम्प्रॉपर युनिट लास्ट पिरियडमध्ये पाहिलं होतं. आज लक्ष इकडे, माझ्याकडे पूर्ण लक्ष. हॅलो, खाली डोकं घालून नाही बसायचं, आता माझ्याकडे पाहायचं, डोळ्यात डोळे टाकून, आहे ना? समजलं का मागे? हां. तर महत्त्वाच्या टॉपिकला आपल्याला सुरुवात करायचं आहे आणि टॉपिक आहे डायमेन्शन्स. हेडिंग लिहा, डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. जरा फटाफट लिहित चला. लिहिलं हेडिंग, डायमेन्शन्स ऑफ ए फिजिकल क्वांटिटी. ओके, पेन पेन्सिल बाजूला राहू द्या आणि माझ्याकडे पूर्ण लक्ष द्या. लक्ष इकडे द्या, मी काय सांगतो याकडे लक्ष, आणि सर्वांच्या पाहिजे बिलकुल. इकडे तिकडे नका पाहू, एकमेकांकडे तर बिलकुल नका पाहू, इकडे माझ्याकडे. हॅलो, ठीक आहे. आता ऐका, झालंच नाही का माऊली? ऐका, मग तुम्हाला समजत नाही. बघा, मी डेफिनेशन पासून सुरुवात नाही करणार, मी डायमेन्शन्स काय असते ते काढून दाखवतो. मग जे आपण काढू त्यावरून तुम्ही ठरवायचं की डायमेन्शन्स काय आहेत, आणि ती होणार डेफिनेशन. म्हणजे आपण डेफिनेशन लिहिणे त्याला पाठ करणे ह्या प्रकारात पडत नाही आपण, ठीक आहे. डायमेन्शन्स काय असतात ते आपण पहिल्यांदा काढू, नंतर तुम्हाला सांगणार मी की ते जे आपण काढलं, ते ज्या पद्धतीनं काढलं, जे काही काढलं, दीज आर डायमेन्शन्स. मी पहिल्यांदा एक डायमेन्शन काढून दाखवतो काय असते, नंतर आपण त्याला डिफाईन करू. ओके, पहा, लक्ष द्या. आता समजा डायमेन्शन्स काढायचे आहेत वर्कचे. थोडं तुम्ही इंटरॅक्टिव्ह राहा, मला काही क्वेश्चनचे उत्तर द्या. मला सांगा, वर्क तर आपण खूप वेगवेगळ्या तऱ्हेनं पाहिलं, तर वर्कचा एकदम सिम्पल फॉर्म्युला काय होता? कोणताही? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, पहा, तर वर्कचा फॉर्म्युला लिहिला मी, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. ओके, आता मला सांगा की फोर्सचा फॉर्म्युला काय होता? फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ॲक्सलरेशन. लक्ष इकडे, माझ्याकडे लक्ष. फोर्सचा फॉर्म्युला काय होता? मास इंटू ॲक्सलरेशन. लिहिलं मी, मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. आता मी लिहिणार याचं युनिट. मासचं युनिट काय? kg. ॲक्सलरेशनचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि यस डिस्प्लेसमेंट आहे बघा, फॉर्म्युल्यामधला यस डिस्प्लेसमेंट, युनिटमधला यस सेकंड. मग इथपर्यंत फॉर्म्युला होता ना, तर हा यस कोण आहे? डिस्प्लेसमेंट. युनिटमधला यस कोण आहे? सेकंड. मग यस कोण आहे? डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटचं युनिट काय असते? मीटर. म्हणजे हे जर पूर्ण युनिट आपण केलं तर काय होणार? kg मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा, मला लिहायचे होते डायमेन्शन्स कोणाचे? वर्कचे. ज्याचे डायमेन्शन लिहित असतात त्याला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहितात, पण आम्हाला डायमेन्शन्स लिहायचे होते वर्कचे. बघा आता काय आहे ते. किलोग्रॅमचा पॉवर 1 आहे, पण किलोग्रॅम म्हणजे मास. म्हणजे या क्वांटिटीमध्ये मास जे आहे ते एकदा आहे, म्हणून त्याचा पॉवर 1 लिहिला. नंतर मीटर म्हणजे लेंथ. मीटर म्हणजे लेंथ ना, लेंथ. पण लेंथचा पॉवर किती आहे? 2 आहे. आणि सेकंड म्हणजे टाईम. टाईमसाठी वापरतात टी. खाली 2 आहे, वर लिहिला तर -2. इथे या मास, लेंथ आणि टाईमचे जे पॉवर्स आहेत त्यांना त्या वर्कचे डायमेन्शन म्हणतात. काय बोललो, समजलं का? पहिले काय लिहिला मी? फॉर्म्युला.
फॉर्म्युल्यावरून आपण काय केलं, थोडं सिम्प्लिफाय केलं, जेणेकरून आपल्याला त्या क्वांटिटीचं युनिट फंडामेंटल युनिटमध्ये लिहिता येणार. बघा, हे जर युनिट लिहिलं असतं तर फोर्सचं युनिट न्यूटन लिहिलं असतं. मग न्यूटनचं असं आपल्याला कन्व्हर्शन करता आलं नसतं. मग आपण फोर्सला काय लिहिलं, मास इंटू ॲक्सलरेशन. नंतर काय लिहिले आपण, युनिट. आता बघा, ह्या वर्कचं युनिट, आपण वर्कचं युनिट तसं तर जूल आहे, जूल लिहिलं असतं तर मग असं काही करता आलं असतं का आपल्याला, नाही. म्हणून आपण काय केलं, वर्कचं युनिट लिहिलं इन टर्म्स ऑफ बेस युनिट्स, इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट. समजलं. वर्क आणि त्या वर्कचं काय लिहिलं, युनिट लिहिलं इन टर्म्स ऑफ फंडामेंटल युनिट. म्हणून आपण लिहिलं फोर्सला मास इंटू ॲक्सलरेशन. मासचं युनिट लिहिलं केजी, ॲक्सलरेशनचं युनिट लिहिलं मीटर पर सेकंड स्क्वेअर, आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट लिहिलं मीटर. याचं यस नका लिहू, यस डिस्प्लेसमेंट आहे, खाली डिस्प्लेसमेंटचं युनिट मीटर. याला पूर्ण करून लिहिलं केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. आणि किलोग्रॅम म्हणजे मास, एक इथं पॉवर 1 तर इकडे 1 लिहिला, नाही आहे म्हणजे 1 आहे, इथे नव्हता तर इथे 1 लिहिला. मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 2 लिहिला. सेकंड म्हणजे टाईम, पॉवर -2 लिहिला. आणि हे जे पॉवर्स आहेत बघा, हे जे पॉवर्स आहे 1, 2 आणि -2, हे जे पॉवर्स आहेत, या पॉवर्सलाच त्या क्वांटिटीचे काय म्हणतात, डायमेन्शन म्हणतात. म्हणून मला सांगा, एका शब्दात डायमेन्शन काय आहेत, पॉवर्स. एका शब्दात जर विचारलं की डायमेन्शन काय आहेत, पॉवर्स. कोणाला द्यायचे, फंडामेंटल क्वांटिटीला द्यायचे. मास काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी. लेंथ काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी. टायमिंग काय आहे, फंडामेंटल क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटीला द्या किंवा त्यांच्या युनिटला द्या. असं जर केलं तर तुम्हाला त्या क्वांटिटीचं युनिट मिळते. समजलं का. मी परत एकदा सांगतो, जे पॉवर्स आहेत यांनाच काय म्हटलं मी, डायमेन्शन. म्हणजे डायमेन्शन काय आहेत, पॉवर्स आहेत. डायमेन्शन्स आर नथिंग बट पॉवर्स रेस टू फंडामेंटल युनिट्स. फंडामेंटल युनिटला रेस केले बघा ना, इथे रेस केलं ना, युनिटला रेस केले म्हणजे त्यांच्या डोक्यावर दिले, आणि त्यांच्या डोक्यावर ते रेस केल्यामुळे दिल्यामुळे युनिट मिळालं. म्हणजे एखाद्या क्वांटिटीचं युनिट मिळवायचं आहे इन टर्म्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटी, त्यावेळेस त्या फंडामेंटल युनिटला जे जे पॉवर्स द्याल, एखाद्या क्वांटिटीचं युनिट मिळवण्यासाठी फंडामेंटल युनिटला जे जे पॉवर, ते पॉवर्स म्हणजे त्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स असतील. कळलं का. मग डायमेन्शन्स काय आहेत, पॉवर्स आहेत. कुणाला द्यायचे, फंडामेंटल क्वांटिटीच्या दिल्यानंतर तुम्हाला गिव्हन क्वांटिटीचं युनिट मिळायला पाहिजे. कळलं का. सो डायमेन्शन आर पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड. बघा, टू विच फंडामेंटल युनिट, बघा शब्दांचं मिनिंग कळलं पाहिजे. फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड. बघा, फंडामेंटल युनिट आहे मीटर. मीटर इंटू मीटर केलं तर मीटरचा पॉवर 2 झाला ना. म्हणजे फंडामेंटल युनिट काय झालं, रेज झालं. फक्त मीटर होतं, आता मीटर नाही राहिलं, मीटरचा स्क्वेअर झाला. समजा मीटरचा क्यूब झाला तर फंडामेंटल युनिट काय झालं, रेज झालं. सो टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेज्ड. बरोबर आहे. फंडामेंटल युनिटला काय केलं तुम्ही, रेज केलं, म्हणजे त्याचा मल्टिप्लिकेशन केलं, मीटर इंटू मीटर केलं, मीटर इंटू मीटर इंटू मीटर केलं. बरोबर आहे. म्हणून हे पॉवर त्या फंडामेंटल युनिटला दिल्यानंतर तुम्हाला जर त्या क्वांटिटीचं युनिट मिळत असेल तर असे जे पॉवर्स आहेत त्यांना त्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स म्हणतात. आणि आपण या मेथडनी काढणार. कसे काढायचे, पहिले त्या क्वांटिटीचा फॉर्म्युला लिहू. त्या फॉर्म्युल्यामध्ये जर फोर्स आला असेल तर फोर्सला मास इंटू ॲक्सलरेशन लिहू. अशा तऱ्हेनं त्याला, लक्ष इकडे, अशा तऱ्हेनं त्या फॉर्म्युल्याला एक्सप्रेस करू की इथे जे काही क्वांटिटीज राहतील त्यांचे युनिट बेस युनिटमध्ये लिहिता आले पाहिजेत. त्याच्यामध्ये जूल नाही आलं पाहिजे, त्याच्यामध्ये अर्ग नाही आलं पाहिजे. बरोबर. जे फंडामेंटल युनिट आहेत ना तेच आले पाहिजेत. न्यूटन नाही आला पाहिजे, डाईन नाही आला पाहिजे. समजलं का. असं लिहायचं, नंतर युनिट लिहायचे. समजते. मग आता किलो पॉवर किती आहे, 1. काही नाही आहे म्हणजे 1 आहे ना, हो की नाही. नाही आहे म्हणजे 0 आहे का. एनिथिंग रेस्ट टू दी पॉवर 0 इज 1. मग तर केजीच राहणार नाही. पॉवर नाही आहे म्हणजे पॉवर 1 आहे. मीटर 2 वेळा झाला, पॉवर 2 आहे. सेकंड खाली 1 वेळा आहे, त्याचा पॉवर 2 आहे. म्हणून किलोग्रॅम म्हणजे काय झालं, मास, पॉवर 1. मीटर काय झालं, लेंथ, पॉवर 2. सेकंड काय झालं, टाईम. खाली तर -2. या पॉवरलाच म्हणतात डायमेन्शन्स. तुम्हाला म्हटलं की वर्कचे डायमेन्शन काय असतील, तुम्ही असं याला रीड कसं कराल, याला रीड कराल डायमेन्शन्स ऑफ वर्क 1 इन मास, 2 इन लेंथ, -2 इन टाईम. कशी रीड करायची पद्धत आहे. तुम्हाला विचारलं
तुम्ही असं नाही म्हणायचं m रेज टू दी पॉवर 1, l रेज टू पॉवर 2 आणि t रेज टू पॉवर -2. नो, डायमेन्शन्स ऑफ वर्क आर 1 इन मास, 2 इन लेंथ, -2 इन टाइम. समजलं का? ही याची वाचायची लिहायची पद्धत आहे. समजलं? म्हणजे एका शब्दात काय आहेत, कोणाला द्यायचे? फंडामेंटल युनिटला द्यायचे, आणि ते दिल्यानंतर आपल्याला त्या क्वांटिटीचं युनिट मिळायला पाहिजे. असे पॉवर्स म्हणजे त्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स आहेत. समजलं का? डायमेन्शन्स आहेत, पॉवर्स आहेत. कोणाला द्यायचे? फंडामेंटलला द्यायचे, आणि ते दिल्यानंतर आपल्याला त्या क्वांटिटीचं युनिट मिळायला पाहिजे. असे पॉवर्स म्हणजे त्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स. पॉईंट क्लिअर झाला? आता याला आपण लिहून घेऊ डेफिनेशन, आणि नंतर खूप साऱ्या क्वांटिटीचे आपण डायमेन्शन्स काढू. इकडे इकडे आणखी. जर तुम्ही असं लिहित असाल, इकडे लक्ष द्या, असं लिहित असाल, लेफ्ट हँड साईडला क्वांटिटी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकली इक्वल टू, राईट हँड साईडला त्या क्वांटिटीचे पॉवर्स लिहिले, याला म्हणतात डायमेन्शनल इक्वेशन. काय म्हणतात? डायमेन्शनल इक्वेशन. आणि फक्त पॉवर्स सांगणे म्हणजे डायमेन्शन्स. तुम्हाला म्हटलं डायमेन्शनल इक्वेशन यात असं लिहायचं, तुम्हाला म्हटलं पॉवर्स सांगा, तर पॉवर्सही डायमेन्शनही असेच सांगतात, पण डायमेन्शन सांगताना फक्त पॉवर्स सांगायचे. कोणत्या क्वांटिटीचा किती आहे, लेंथचा किती आहे, मासचा किती आहे, टाईमचा किती आहे, ते झाले डायमेन्शन्स. समजलं? चला आपण लिहून घेऊ. तर तुम्ही डायरेक्टली लिहिलं तरी चालेल. आता डेफिनेशन मी तुम्हाला सांगितलीच. या सगळ्यांचं आपल्याला काम पडते, त्यामुळे हे ठेवायचं नंतरच आहे, त्यामुळे हे ठेवायचं काम नाही. लिहा. लिहा. डायमेन्शन्स, powers to which fundamental units are raised to find unit of that quantity. Dimensions of a physical quantity असं पाहिजे होतं. Dimensions are the power to which fundamental units are raised to find unit of that physical quantity. That म्हणजे ज्याचे पॉवर आपल्याला ज्याचे डायमेन्शन काढायचे आहेत. आणि एक नोट लिहून घेऊ, कन्फ्युजन होऊ नये म्हणून. इन फॉर्म्युला बघा, फॉर्म्युल्यामध्ये एस काय असेल? डिस्प्लेसमेंट. एम काय असेल? मास. आणि इन युनिटमध्ये एस काय असेल? सेकंड. म्हणजेच काय? टाईम. आणि एम काय असेल? मीटर. म्हणजेच काय? लेंथ. हे जे कन्फ्युजन आहे हे आता दूर झालं पाहिजे. आणि बघा, डायमेन्शनचे डेफिनेशन लिहायचं काही खास काम नाही पडत, तुम्हाला डायमेन्शन काढायचं काम पडते. डायमेन्शन जर काढता येत असतील तर डेफिनेशन रटण्यात काही मतलब नाही आहे. डायमेन्शन जर काढता येऊन राहिले म्हणजे डायमेन्शन काय ते तुम्हाला माहिती आहे. नोट काय लिहिली समजली का? फॉर्म्युला जर लिहिला तर फॉर्म्युल्यामधला मास असेल ज्याचं युनिट किलोग्रॅम आहे, फॉर्म्युल्यामधला एस डिस्प्लेसमेंट असेल ज्याचं युनिट मीटर आहे, आणि युनिट जर असेल इन युनिट, बघा हे कन्फ्युजन होते म्हणून मी लिहिलं असं, इन युनिट सेकंड जे कशाचं युनिट आहे? टाईमचं. एम काय असेल? मीटर जे कशाचं युनिट आहे? लेंथचं. टाईम म्हणजे यासाठी टी वापरणार, लेंथ म्हणजे यासाठी एल वापरणार, है ना? आता डायरेक्टली आपण डायमेन्शन्स काढायला सुरुवात करू. हेडिंग लिहा, डायमेन्शन्स ऑफ सम फिजिकल क्वांटिटीज. डायमेन्शन्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. काही गोष्टी फक्त समजावून सांगतो
तो लिहून देत नाही. इकडे बोर्डवर लक्ष द्यायचं. समजा तुम्हाला म्हटलं की लेंथचे डायमेन्शन काढा. मला सांगा लेंथ इटसेल्फच तर फिजिकल क्वांटिटी आहे. मग लेंथचे डायमेन्शन जर विचारले तर लक्ष द्या इकडे. तर एक काम करू, आपण लिहून घेतलं तरी चालेल. लेंथचे डायमेन्शन्स विचारले तर लेंथ इटसेल्फच काय आहे? फिजिकल क्वांटिटी आहे. लेंथ इटसेल्फ जर फिजिकल क्वांटिटी आहे तर लेंथचे तुम्हाला डायमेन्शन्स काढायचे आहेत ते डायरेक्टलीच काढता येतात. लेंथ एलनी दाखवून द्या. आणि बघा आपण काय करत असतो, पहिले काय घेतो, लेंथ मास. लेंथचा पॉवर घ्या 1, मासचा पॉवर 0, टाईमचा पॉवर 0, कारण की ती स्वतःच तर लेंथ आहे. बरोबर आहे. असे किती लिहिता येतील तुम्हाला? 7 लिहिता येतील ना. आणि पुढे पुढे जसं टेम्परेचर आणि करंटसाठी काय लिहायचं ते मी तुम्हाला सांगतो. समजलं का? ओके. मग लेंथचे आहेत, नंतर आपल्याला तिघांचेच लिहायचे आहेत. लेंथ नंतर काय लिहितो आपण? मास. तर इथे काय करणार? यम. सांगा बरं मग कसं लिहिणार? मग यल काय लिहायचा? 0, मासचा पॉवर 1 आणि टाईम 0, कारण की मास आहे, मासचा पॉवर 1 द्यायचा. नंतर काय थर्ड? टाईम. ओके, टाईम. तर टाईम तर इथे स्मॉल टीनी दाखवा. स्क्वेअर म्हणजे एल काय करणार? 0, एम काय करणार? 0 आणि टाईम आहे, पॉवर काय लिहिणार? 1. नाही तर मग हे सुटून जातील. बरोबर आहे, सरळच आहे ना. लेंथ असेल तर लेंथचा पॉवर 1 द्या, मास असेल तर मासचा पॉवर 1 द्या, टाईम असेल तर टाईमचा पॉवर 1 द्या, बाकीचे 0. आता बघा आपण पुढे पुढे जाऊ. तो 3 झाले. आणखी 1-2 घेऊ. समजा फोर्थ, समजा टेम्परेचर असेल. काय? टेम्परेचर अर्थात थर्मोडायनेमिक टेम्परेचर. टेम्परेचर दाखवतात थिटानी. कशाने दाखवतात? थिटानी. आता एका बरोबर. आणि टेम्परेचर लिहिताना बघा, लेंथ आहे का? नाही. हे मास आहे का? नाही. हा टाईम आहे का? नाही. टेम्परेचर थिटानी दाखवतात, त्याचा पॉवर लिहायचा 1. एक तर असं लिहितात, किंवा ऐका बरोबर, लेंथ 0, मास 0, टाईम 0, टेम्परेचरचं युनिट आहे केल्विन. केल्विनचाही पॉवर लिहायचा 1. म्हणजे एक तर तुम्ही थिटा लिहू शकता किंवा के लिहू शकता टेम्परेचर दाखवताना. नंतर फिफ्थ, इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट कशाने दाखवतात? आयनी दाखवतात. इथे तुम्ही आय स्मॉल किंवा कॅपिटल काढला तरी चालेल. इथे लेंथ किती घेणार? 0, मास किती घेणार? 0, टाईम किती घेणार? 0. आता बघा, करंटसाठी जर तुम्ही आय वापरत असाल तर इथे 1, किंवा इथे काय करणार? यल काय होणार? 0, एम काय होणार? 0, टाईम काय होणार? 0. करंटसाठी जर तुम्ही युनिट वापरत असाल तर ए, त्याचा पॉवर 1. मला काय म्हणायचं समजून घ्या, कारण तुम्हाला समजणे कमी आणि रटणे जास्त सवय पडलेली आहे. टेम्परेचर किंवा करंटसाठी, हॅलो, टेम्परेचर किंवा करंटसाठी, माझ्या डोळ्यात डोळे, टेम्परेचर किंवा करंटसाठी डायमेन्शन्स दाखवताना सिम्बॉलमध्ये तुम्ही थिटा वापरू शकता टेम्परेचरसाठी, किंवा त्याचं युनिटही वापरू शकता. काही ठिकाणी तुम्हाला थिटा वापरलेला दिसेल तर काही ठिकाणी त्याचं युनिट केल्विन वापरलेलं दिसेल. तसंच करंटचा सिम्बॉल आय, काही ठिकाणी तुम्हाला आय वापरलेला दिसेल तर काही ठिकाणी तुम्हाला ए वापरलेला दिसेल. आता सुटलं काय? ल्युमिनस इंटेन्सिटी कॅन्डेला, नंतर मोल. तर आपल्याला मोलचं काम पडू शकते काही डायमेन्शनमध्ये. बरोबर आहे. ल्युमिनस इंटेन्सिटीचं काम कुठल्या डायमेन्शनमध्ये पडलेलं नाही आहे. बरोबर नाही. सप्लिमेंटरी क्वांटिटी डायमेन्शनमध्ये वापरत नाहीत. इथपर्यंत समजलं? हे एकदम बेसिक होते. हे पहिले लिहा, नंतर आपण काढायला सुरुवात करू. अगदी लहानसहान क्वांटिटीपासून आपण सुरुवात करू आणि खूप डिफिकल्ट समजल्या जाणाऱ्या क्वांटिटी, ज्यामध्ये बरेच क्लासेसमध्ये काही डायमेन्शन्स पाठ करायला सांगतात. आपण काहीच पाठ न करता कोणत्याही क्वांटिटीचे डायमेन्शन काढू. पुढे पुढे लक्ष देईल तुमच्या. इथं कुणाला काही प्रॉब्लेम असेल, काही डाऊट, हँड रेज करून विचारायचं. विचार करणाऱ्यांना कुठे डाऊट येऊ शकतो. ते विचार नाही करत त्यांचाच काही प्रॉब्लेम नसतो. येस,
हां, MLT लिहिलं तरी चालते, LMT लिहिलं तरी चालते. पण आपण जसं फंडामेंटल क्वांटिटी लिहिताना काय करतो, लेंथ मास टाईम, म्हणून मी L घेतला. येस. वाचून दाखवताना जे 0 आहे ना, ते वाचणं सोडून देऊ आपण, है ना. जे फक्त पॉवर्स आहेत तेच वाचायचे. जसं तुम्हाला म्हटलं इलेक्ट्रिक करंटचे डायमेन्शन सांगा, तुम्ही 0 इन लेंथ, 0 इन मास, 0 इन टाइम, 1 इन करंट, बरोबर आहे. तो करंटच ना, त्याला बाकी बोलायची गरज नाही. बोलले म्हणजे जे नाही बोलले म्हणजे ते नाही आहेत, नाही ते 0 आहेत. चला, जी क्वांटिटी प्रेझेंट आहेत त्याचा पॉवर लिहायचा, आणि जे अब्सेंट आहेत त्याचा पॉवर 0 लिहायचा. लेंथमध्ये लेंथचा पॉवर लिहिला, बाकी 0 लिहिलं. मासमध्ये मासचा पॉवर लिहिला, टाईममध्ये टाईमचा लिहिला, टेम्परेचरमध्ये टेम्परेचरचा लिहिला, करंटमध्ये करंटचा लिहिला. आणि कोणी समजा बाकी न लिहिता फक्त हे लिहित असेल तरी काही चुकत नाही. आणि यल आणि यम यांचा सिक्वेन्स काहींनी विचारलं, चांगली गोष्ट आहे, विचारायला पाहिजे. यम आणि एलचा सिक्वेन्स जर बदलला तर काही चुकत नाही आहे, बरोबर आहे. त्याला 100% कोणी रॉंग नाही म्हणू शकत. फक्त आपण ना डायमेन्शन्स लिहितो, फंडामेंटल क्वांटिटी लिहिताना लेंथ मास टाईम लिहितो ना आपण, मास लेंथ टाईम लिहितो का नाही, मग तो सिक्वेन्स मी इथे फॉलो केला. समजलं तुम्हाला? ओके. हां, लक्ष द्या. अगदी बेसिक गोष्टीपासून सुरुवात करू. तर हे तर 7 फंडामेंटलच होते. तर मला वाटते आपण काय करू, परत 1 हेडिंग घेऊन सुरुवात करू. तर मला आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आहेत, आता काढून द्यायचे आहेत एरियाचे. पहा, आता मी काय स्टेप फॉलो करतो ते पहा. ह्याच स्टेप, घड्याळ नका भाऊ, बोर झाले का? ओके. ह्याच स्टेप तुम्हाला प्रत्येक वेळेस घ्यायच्या आहेत. 3 स्टेप राहतील डायमेन्शन्स काढताना. आता तर तुम्हाला त्याचं इम्पॉर्टन्स नाही समजणार. सुरुवातीला पुढे पुढे लक्ष देईल. पहा, माझ्याकडे लक्ष. 3 स्टेप लिहिल्या गेल्या पाहिजेत. पाठ नाही करायचं आपल्याला. कशाचे डायमेन्शन्स काढायचे आहेत? एरियाचे. बोर्डवर लक्ष द्या, लिहू नका, बोर्डवर लक्ष द्या. तर पहिला पॉईंट असतो फॉर्म्युला. तो कोणताही जो फॉर्म्युला माहीत असेल तो लिहायचा. एरिया काय असतो? एल इंटू बी. एल इंटू बी. आता सगळ्यांचाच एल इंटू बी नसतो. रेक्टँगलर असेल तर एल इंटू बी, सर्कल असेल तर पाय स्क्वेअर, हे आहे एल आणि हे आहे बी. स्क्वेअर असेल तर बरोबर आहे, कोणताही एरिया. आता पहिले लिहायचा फॉर्म्युला, फॉर्म्युल्यावरून लिहायचं युनिट. मला सांगा, लेंथचं युनिट मीटर आणि विड्थचं युनिट मीटरच, म्हणून मीटर इंटू मीटर म्हणजे काय होणार? मीटर स्क्वेअर. आणि आता बघा, आता लिहायचे डायमेन्शन्स, एरियाचे डायमेन्शन्स. एरियासाठी ए वापरू आपण. मला सांगा, मीटर म्हणजे लेंथ, लेंथ पॉवर किती आहे? 2. किलोग्रॅम आहे का? नाही. किलोग्रॅम म्हणजे मास नाही आहे, पॉवर 0. सेकंड आहे का? नाही आहे. तर टाईमचाही पॉवर 0. हे कशाचे डायमेन्शन झाले? एरिया. दुसरं घेऊ आपण व्हॉल्यूम. लक्ष द्या, आता काही सिंपल आहे सुरुवातीला. व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूमचा फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑफ रेक्टँग्युलर बॉक्स, लेंथ मल्टिप्लाइड बाय विड्थ मल्टिप्लाइड बाय हाईट, बरोबर आहे. सो एल इंटू बी इंटू एच. तर कोणतंही व्हॉल्यूम ऑफ स्फिअर घेतलं तर बघा, समजा म्हणाल हे घेतलं, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर असते 4/3 पाय आर क्यूब. मग 4ला युनिट नाही, 3ला युनिट नाही, पायला युनिट नाही. आर रेडियस, रेडियसचं युनिट मीटर आणि त्याचा क्यूब. किंवा क्यूबचं व्हॉल्यूम काय असते? एल क्यूब. युनिट लिहायचं आहे, लेनचं युनिट मीटर आणि त्याचा क्यूब. म्हणजे कोणताही फॉर्म्युला वापरला तरी युनिट बदलत नाही. म्हणून मी इथे रेक्टँग्युलर बॉक्सचा फॉर्म्युला वापरला. तुम्ही कोणताही वापरू शकता. या पहिले हां, तर मला काय करायचं होतं, असं लिहायला पाहिजे होतं. तर पहिले काय लिहायचं? फॉर्म्युला. आणि म्हणून व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय लिहिला मी? एल इंटू बी इंटू एच. आणि नंतर काय लिहायचं? युनिट. ओके. तर त्याच्यानंतर लिहा युनिट. तर फॉर्म्युल्यानंतर युनिट काय होणार? युनिट मीटर इंटू मीटर इंटू मीटर, मीटरचा क्यूब. आणि नंतर लिहायचे डायमेन्शन्स ऑफ व्हॉल्यूम. व्हॉल्यूम व्ही वापरला तरी चालेल असे. मीटर म्हणजे लेंथ 3, एम 0, टी 0. सो व्हॉल्यूमचे डायमेन्शन 3 इन लेंथ, 0 इन मास, टाईम इन 0 इन टाईम. ओके, ते लिहून घ्या. क्लिअर? फटाफट. हे एकदम सिंपल आहेत. सिंपलकडून आपण कॉम्प्लिकेटेडकडे जाणार आहोत.
सिम्पलकडून कॉम्प्लिकेटेड जे डायमेन्शन्स आहेत, समजतात लोक कॉम्प्लिकेटेड म्हणतात त्यांना, पण काही कॉम्प्लिकेटेड नाही आहेत, ते एकदम सिम्पलच आहेत. पहिले जे लिहिले फंडामेंटल क्वांटिटीजचे लिहिले, आणि ह्या नंतरच्या सर्व डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज आहेत. तुम्हाला वाटत असेल सर हे तर एकदम सिंपल आहे, काय शिकून राहिले, याची तर गरज नाही. थांब जरा, पुढे पुढे. अशा अशा क्वांटिटी आहेत, तुम्हाला जर डायमेन्शन विचारलं तुम्ही विचारात पडणार. आणि आपल्या नोट्समध्ये खूप सारे डायमेन्शन दिले, त्याला रटायचा प्रयत्न नका करू. ते समजल्याशिवाय त्याच्यावर टेन्शनच नाही घ्यायचं त्याचं ना, आणि ते सगळे सगळे समजतील तुम्हाला. चला, झालं का एवढं? थोडंसं मी त्या पेजवर रिव्हर्स जातो. हे डायमेन्शन लेंथ, तर इथेच मी नोट लिहून टाकतो. मला सांगा, लेंथलाच तुम्हाला काय काय म्हणता येणार? ओके, मी इथे पेज ॲड करतो, याला ॲज इट इज करतो, मी ते एक पेज ॲड करतो. पहा, तुम्हाला लेंथला काय काय म्हणता येणार? बघा, लेंथचे डायमेन्शन, लेंथचं म्हटलं तर ठीकच आहे, लेंथ म्हटलं तरी तेच आहे, डिस्टन्स म्हटलं तरी तेच आहे. आणखी सांगा, विड्थ म्हटलं तरी तेच आहे, थिकनेस म्हटलं तरी तेच आहे. आणखी काय म्हणता येणार? हाईटचेही तेच आहेत, बरोबर आहे. नंतर ब्रिथचेही तेच आहेत. नंतर हां, व्हेरी गुड, तेच आहेत. सर्कम्फरन्स, ज्याचं ज्याचं युनिट मीटर आहे त्याचे त्याचे डायमेन्शन तेच. पेरीमीटर ना, तर पेरीमीटर म्हटलं तरी तेच आहे. आणखी सांगा बरं, ज्याचं ज्याचं युनिट मीटर असणार त्याचे त्याचे डायमेन्शन तेच. नाही तर मग काय गडबड होईल, लेनचे सांगितले, डायमीटरचे विचारले, येऊनच नाही राहिले, रेडियसचे विचारले, सर्कम्फरन्स विचारलं तर आणखीच जरा, बरोबर आहे. जे जे काही मीटरमध्ये मोजता येणार त्याचे डायमेन्शन, ठीक आहे. तो ते झालं आपलं. तर हे लिहिलं का तुम्ही? राहू द्या, तुम्ही नंतर लिहून काढाल, ते लिहायची गरज नाही आहे, एकदा क्लिअर झालं. ओके, तर हे झाले व्हॉल्यूमपर्यंत. आता नीट लक्ष द्या. 4 पेजेस झाले का आपले? कोरं तर नाही सुटलं कुठलं पेज? नाही आहे. ओके ओके ओके, पहा, लक्ष द्या. कुठपर्यंत आलो आपण? कुठपर्यंत आलो? यस, व्हॉल्यूमपर्यंत आलो. लक्ष द्या. आता किती नंबर झाले? तर समजा मी त्यानंतर केलं, किती नंबर झाले? 2 ना. तिसरं, आणि तिसरं मी असं करतो की समजा स्पीड किंवा वेलॉसिटी, काय स्पीड किंवा वेलॉसिटी, तर पहिले काय करायचं? फॉर्म्युला सांगा. फॉर्म्युला काय असेल? अपॉन टाईम. नंतर काय लिहायचं? युनिट, डिस्टन्स युनिट मीटर, आणि डिस्प्लेसमेंटचं युनिट सेकंड. नंतर लिहायचे व्हेलॉसिटीचे डायमेन्शन, व्हेलॉसिटी असो की स्पीड असो, मी एकच दिलं इथे. मला सांगा, मीटर म्हणजे लेंथ, एकदा मास किलो, ऐका बरोबर, थोडं केअरफुली. मीटर म्हणजे लेंथ. अरे, मीटरमध्ये काय मोजत असतो आपण? काय झालं? जरा लक्ष फोकस करा. डोक्यात ना आजूबाजूचे घरचे विचार येणं आवश्यक आहे. कुणी जर सकाळी सकाळी बोललं असेल तर मग तर बस बेकार, ठीक आहे. पण इथे फोकस करा. इकडे बघा, मीटर म्हणजे काय? लेंथ. मीटरचा पॉवर काही नाही आहे म्हणजे किती आहे? 1, तर लेंथचा पॉवर 1.
मला सांगा इथे किलोग्रॅम आहे का? नाही आहे. नाही आहे ना? नाही. किलोग्रॅम काय असतो? मास. मग मास नाही तर मास 0. सेकंड आहे. सेकंड म्हणजे काय? टाइम. -1 म्हणून त्याचा. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ स्पीड ऑर वेलॉसिटी. आणि त्याच्यानंतर फोर्थ मला सांगा मोमेंटम. काय? मोमेंटम कोण सांगते पाहू आता. आता पहिले काय लिहायचा? फॉर्म्युला लिहायचा. तर मी इकडे बाजूला करू का असं इथे केल्यापेक्षा? ओके. तर मोमेंटमचा फॉर्म्युला तो कोण सांगेल पाहू. थर्ड. इकडे लिहितो मी फोर्थ. हे पहिले काय लिहायचा? फॉर्म्युला. कोण सांगेल? दाखवतात पीनी. आणि मोमेंटमचा फॉर्म्युला काय असतो? व्हेरी गुड. मास इनटू वेलॉसिटी. नंतर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं पी इक्वल टू एम व्ही. नंतर लिहायचं युनिट. कोण सांगेल? मासचं युनिट के जी. आणि व्ही काय आहे? वेलॉसिटी. आणि वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड. समजलं की नाही? आता जे नसतील त्यांनीही लक्ष द्या. कोणती क्वांटिटी आहे? नसतील म्हणजे आज नसतील ते नाही ते व्हिडिओवाले ठीक आहे. तर कोणते नसतील? जे अगोदर नव्हते त्यांनी लक्ष द्या. इथून मोमेंटमचा फॉर्म्युला मास इंटू वेलॉसिटी. एम इंटू व्ही. मासचं युनिट, वेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड है ना. आता लिहायचे डायमेन्शन्स. मोमेंटम म्हणजे पी. किलोग्रॅम बघा. पहिले काय करायचं? लेंथ. मीटर काय आहे? मीटर म्हणजे मीटर. लेंथ ना. हां लेंथ एलचा. मीटरचा पॉवर किती आहे? 1. किलोग्रॅम म्हणजे मास. मग एमचा पॉवर 1. सेकंड म्हणजे टाईम. खाली 1 आहे, वर लिहिला तर -1. सो दीज आर द डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम. असे सगळे काढता आले पाहिजे. लिहा. चला जरा भराभर. जे सोपं आहे ना ते लवकर. आणि कोणाला काही कळत नसेल ते एकदम त्याच्यामागे सिम्पलचं रिझन असेल, तुम्हाला काहीतरी कन्फ्युजन होऊन राहिलं, मला फक्त 2 की सगळं कन्फ्युजन निघून जाईल. येस. हा डिस्टन्स अपॉन टाइम लिहा किंवा डिस्प्लेसमेंट अपॉन की आपण मध्ये घेतलं ना. स्पीड आणि व्हेलॉसिटी युनिट तर तेच असते. समजलं का? येस. येस. ओके. चला आणखी 2 झाले पाहिजेत म्हणजे माझं तरी समाधान होईल. इथपर्यंत काही प्रॉब्लेम? झालं लिहून? कुणाचं राहिलं का? लिहा पटापट. स्पीड वाढवायचा प्रयत्न करायचा. राहिले असेल तर स्लाईड येतील, तुम्ही थोडीशी स्पेस सोडून द्या, नंतर लिहिता येईल. इकडे बघा किती झाले होते? 4. 5वं ॲक्सलरेशन. काय? ॲक्सलरेशन. मुद्दाम काय करतो मी इथे फॉर्म्युला घेतल्यामुळे काय होते, फॉर्म्युले पाठवून जातात तुमच्या. पहिला पॉईंट काय असतो? फॉर्म्युला. ॲक्सलरेशन दाखवतात स्मॉल एनी. कोण सांगेल ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला? कोण सांगेल? कोणाकोणाला तो ॲक्सलरेशनचा फॉर्म्युला? यस. व्हेरी गुड. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. ॲक्सलरेशन
चेंज इन वेलॉसिटी अपॉन टाइम. आता यायचं यस युनिट सेकंड स्क्वेअर असते ना, सांगायची गरज नाही. आता ॲक्सलरेशनचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. नंतर लिहायचे सरळ सरळ डायमेन्शन्स. कोण सांगेल? कोण? मीटर म्हणजे लेंथ. मीटरचा पॉवर किती आहे? 0 आहे का? नाही, पॉवर नसते म्हणजे 1 असते. म्हणजे 0 असते असं नाही आहे, म्हणजे तो हिडन आहे, तो 1 असतो. 1 लिहायची गरज नसते. लेंथचा पॉवर किती? 1. नंतर किलोग्रॅम आहे का इथे? किलोग्रॅम नाही म्हणजे मास नाही. मासचा पॉवर किती? 0. एस म्हणजे सेकंड म्हणजे टाईम. खाली पॉवर 2 आहे, वर लिहिला तर -2. सो डायमेन्शन्स ऑफ ॲक्सलरेशन आर 1 in length, 0 in mass and -2 in time. These are the dimensions of acceleration. घ्या लिहून. झाले पण? व्हेरी गुड. ॲक्सलरेशन नंतर लिहा फोर्स. किती नंबर? 6. लिहा फोर्स. पहिला पॉइंट फॉर्म्युला. कोण सांगेल फोर्सचा फॉर्म्युला? कोणाकोणाला येतो? हात वर करा बरं. फोर्सचा फॉर्म्युला कोणाकोणाला येतो? आता पहा, लक्ष इकडे. अरे राम राम, बेकार काम. राम नाम सत्य हेच आहे. फोर्सचा फॉर्म्युला कोणाला येत नाही? फोर्सचा फॉर्म्युला येत नाही. फोर्सचा फॉर्म्युला फोर्स आता तर लिहिला होता जस्ट अगोदर. श्यामल शांत रहा. फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ॲक्सलरेशन. तुम्हाला आठवते? मी पण केला होता. फोर्स एम ए. न्यूटनने सांगितलं ना, न्यूटनकडे बकरी होती, न्यूटनला सुचत नव्हता, न्यूटनची बकरी ओरडली, मॅ एम ए. त्याला फॉर्म्युला सुचला, असा जोक आला होता. पण फोर्सचा फॉर्म्युला मास इंटू ॲक्सलरेशन. मग इथे लक्ष द्या, पहिले फॉर्म्युला एफ इक्वल टू एम ए. काय लिहून टाकले असतील मला वाटते. नंतर काय लिहायचं? युनिट. आता फोर्सचं युनिट न्यूटन. हो लक्ष. एम काय आहे? मासचं युनिट के जी. ए काय आहे? त्याचं युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. आणि यावरून तर पटकन डायमेन्शन्स लिहिता येतात. डायमेन्शन्स ऑफ फोर्स. मला सांगा, मीटर म्हणजे लेंथ, पॉवर 1. किलोग्रॅम म्हणजे पॉवर, सेकंड म्हणजे पॉवर -2. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फोर्स. घ्या लिहून. लिहिली? व्हेरी गुड. नंतर 7 करून टाकू. वर्क. 7 आकडा चांगला. आता 1 मिनिट हे तुम्ही कराल बघा. वर्क असो, एनर्जी असो, मग ती कोणती एनर्जी, कायनेटिक एनर्जी असो, पोटेन्शियल एनर्जी असो की हीट असो, वर्क असो, एनर्जी असो की हीट असो, सारखेच आहेत. सारखेच आहेत ना. वर्कचं कन्व्हर्शन एनर्जीमध्ये, एनर्जीचं कन्व्हर्शन हीटमध्ये, अँड वाईस वर्सा. मग या सर्वांच्या डायमेन्शनही सेमच आहेत. ओके. मग कोणतेही एक लिहिलं तरी चालते. आणि एनर्जीमध्ये कायनेटिक एनर्जी असो, लक्ष द्या इकडे, की कायनेटिक एनर्जी असो की पोटेन्शियल एनर्जी असो की रोटेशनल एनर्जी असो, रोटेशनल कायनेटिक, कोणतीही एनर्जी असू द्या, कोणतीही एनर्जी. म्हणून मी फक्त काय लिहिलं? एनर्जी. तर पहिले काय वापरायचा फॉर्म्युला? कोणाचा? वर्कचा वापरा की पोटेन्शियल एनर्जीचा वापरा की कायनेटिक एनर्जीचा वापरा, काही फरक पडणार नाही. डायमेन्शन मिळतील तेच जे आपण काढू. समजलं का? कोणताही फॉर्म्युला वापरला तरी डायमेन्शन तेच मिळतील. मग सगळ्यात सोपा कोणता? वर्कचा. मग पोटेन्शियल एनर्जीचा का सोपा नाही का mgh? कायनेटिक एनर्जीचा का सोपा नाही का ½ आहे? कोणतं एक वापरा. चला, तर आपण वापरला वर्कचा. सांगा वर्कचा फॉर्म्युला. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इकडे माझ्याकडे थोडंसं नाही, पूर्ण माझ्याकडे पूर्ण लक्ष द्या. मला सांगा फोर्सला काय लिहायचं? मास इंटू ॲक्सलरेशन इंटू डिस्प्लेसमेंट. हा झाला फॉर्म्युला. आता लिहायचं युनिट. तसं वर्कचं युनिट काय असते? जूल. पण मासचं युनिट
के जी, ॲक्सलरेशनचं मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि टाईम डिस्प्लेसमेंटचं मीटर, म्हणजे काय झालं के जी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. हेच काय आहे जूल. पण ते जूलचं काही काम नाही, मुद्दाम लिहिलं समजण्यासाठी. आता वर्कचे किंवा पोटेन्शियल एनर्जीचे किंवा कायनेटिक एनर्जीचे डायमेन्शन्स. एम म्हणजे नाही, एम म्हणजे मीटर आणि मीटर म्हणजे लेंथ. एम म्हणजे मीटर, मीटर म्हणजे पॉवर 2, के जी म्हणजे किलोग्रॅम आणि किलोग्रॅम म्हणजे मास, पॉवर 1. एस म्हणजे सेकंड, सेकंड म्हणजे टाईम, पॉवर. ओरडलेच की समजले? अबे ओरडलेच की समजलं? पण आता पुढे पुढे पाहू काय होते. चला इतकं लिहून काढा आणि रिमेनिंग डायमेन्शन्स उद्या काढू. थँक्यू व्हेरी मच. रेकॉर्डिंग बंद करा.